मुंबई स्वप्नांची नगरी, मराठी माणसाचं माणिक मोती. पण आजही मुंबई ही मराठी माणसाची आहे का, की या शहराने आपली ओळखच गमावली आहे? पूर्वी मुंबईत चालीतलं साधं मराठमोळं जीवन होतं. गल्ल्या चौकात मराठी बोलीचा गोडवा असायचा. पण आता मुंबईच्या या गल्लींमध्ये परक्या भाषांचा आवाज अधिक ऐकू येतो. मुंबई म्हणजे काय होती हे सांगायला माझा आवाज पुरणार नाही. इथल्या गल्ल्या, चाली, कट्टे, माणसं आणि मराठी सणांचा तो रंग सगळं वेगळं होतं. पण आताची मुंबई ओळखू येत नाही. आता इथे फक्त इमारतींचं जंगल झालंय. खरं तर मुंबई आपली राहिलीच नाही. मुंबई ही केवळ एक शहर नाही, ती संस्कृती आहे. ही संस्कृती मराठी माणसाने घडवली, पण आज आपण ती गमावत आहोत. ही लढाई कोणावरही आरोप करण्यासाठी नाही, तर आपल्या अस्तित्वासाठी आहे. आजच्या मुंबईला पाहून असं वाटतं आपण परके झालोय. मात्र या शहराच्या मातीवर आपला हक्क आहे, आणि हा हक्क आपण गमावू देणार नाही. आपलं शिक्षण, आपला व्यवसाय, आपली भाषा आणि आपला वारसा जोपासण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घेतला पाहिजे. मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे, पण ती केवळ स्वप्न दाखवत नाही, ती स्वप्न पूर्ण करायला शिकवते. मराठी माणूस कष्टाळू आहे, बुद्धिमान आहे. आपल्या कर्तृत्वाने आपण या शहरावर आपला ठसा उमटवला आहे, आणि आज पुन्हा तेच करण्याची गरज आहे. ही लढाई फक्त राजकीय नाही, ती सांस्कृतिक आहे, भावनिक आहे. आपल्याला मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व पुन्हा प्रखरपणे दाखवायचं आहे. मराठी माणूस फक्त मांडव टाकणारा किंवा त्यावर कष्ट करणारा नाही, तो या शहराचा विचारवंत, शिल्पकार आणि मार्गदर्शक आहे. आजही मुंबईच्या कानाकोपऱ्यात मराठी मनं धडपडत आहेत. त्यांच्या आवाजाला बळ देणं ही आपली जबाबदारी आहे. मुंबईत परप्रांतीय येतात, कष्ट करतात, इथलं स्वप्न जगतात. त्याला विरोध नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की आपण आपली ओळख गमवायची. आपण इथल्या मातीत रुजलेलो आहोत. ही माती आपल्या घामानं भिजली आहे, आपल्या रक्तानं तिला रंग आलाय. आपण आपल्या हक्काची जमीन सोडून परक होऊ शकत नाही. सांस्कृतिक आणि आर्थिक पातळीवर मराठी माणसाने पुढे आलं पाहिजे. आपला व्यवसाय वाढवला पाहिजे, शिक्षणात प्रगती केली पाहिजे आणि नवनवीन क्षेत्रांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं पाहिजे. ही मुंबई कधी आपली होती, आता ती फक्त आठवणींची झाली आहे. पण मराठी माणूस मुंबईसाठी झगडतोय. प्रश्न असा आहे की हा संघर्ष संपेल का, की मुंबईसाठी लढताना मराठी माणूस हरवेल? होय, मी मराठी आहे, पण इथे मराठीपणा दाखवणं म्हणजे मागासलेलं समजलं जातं. ऑफिसमध्ये हिंदी किंवा इंग्रजी शिवाय दुसरं काही बोलायचं म्हटलं की लोक वेड्यात काढतात. आपल्या शाळेत अजूनही मराठी शिकवली जाते, पण समस्या अशी आहे की पालकांना आता मराठी शाळेत मुलांना शिकवायचं नाही वाटत. इंग्रजी माध्यमावर भर आहे. मराठी शाळा बंद पडतायत. पण असं का होतंय? मराठीचा अभिमान संपतोय का? खरं तर अभिमान संपला नाही, पण स्पर्धेत टिकण्यासाठी मराठी मागे पडली आहे असं वाटतंय. भाषेला मागे नको ठेवूया, तर पुढे घेऊन जाऊया. कारण भाषा संपली तर संस्कृतीही संपेल. मराठी भाषा टिकवायची असेल तर ती फक्त घरात वापरणं पुरेसं नाही. ती आपल्या मुलांच्या शिक्षणात, आपल्या व्यवसायात आणि आपल्या रोजच्या जीवनात झळकली पाहिजे. मराठी माध्यमाच्या शाळा वाढवल्या पाहिजेत. मराठी पुस्तकं आणि साहित्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपल्या गल्ल्या, चौक, सण उत्सव यांमध्ये पुन्हा मराठी ओळख उभी करणं गरजेचं आहे. गणेश उत्सव, गुढीपाडवा, दिवाळी हे सण आपली संस्कृती जपणारे आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर साजरा केलं पाहिजे. तिथं मराठी लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे. शेवटी मुंबईसाठीचा हा लढा कुठल्याही एका राजकीय विचारधारेचा नाही, तर प्रत्येक मराठी माणसाचा आहे. आपण एकत्र आलो तर ही नगरी पुन्हा आपली होईल. चला, ही चळवळ फक्त शब्दांमध्ये मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात उतरूया. आपलं स्वप्न, एक मराठमोळं, सुसंस्कृत, प्रगतशील मुंबई साकार करूया. मुंबई ही फक्त इमारतींची आणि रस्त्यांची नव्हे, तर ती स्वाभिमानाची कहाणी आहे. मराठी माणसाने स्वतःला वेळोवेळी सिद्ध केलंय. मग ते सामाजिक चळवळीत असो, आर्थिक क्षेत्रात असो किंवा राजकारणात. प्रश्न फक्त एवढाच आहे, आपण हा स्वाभिमान पुढे घेऊन जाऊ का? आपल्याला फक्त आवाज उठवायचा नाही, तर कृती करायची आहे. मराठी शाळा, साहित्य,
कला, संगीत, सण उत्सव यांना प्रोत्साहन देऊन पुन्हा मराठी मुंबई घडवायची आहे. मुंबई आपली होती, आहे आणि राहणारच. शहरं बदलतात, माणसं बदलतात, पण ओळख टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. चला आपण मराठी माणसाच्या मुंबईसाठी काहीतरी करूया. आपल्या मुंबईचं मराठी पण पुन्हा जागूया. तर चला मुंबईच्या हृदयाला पुन्हा मराठी स्पंदन देऊया. आपलं शहर, आपली संस्कृती आणि आपली ओळख यांची आठवण करून देऊया. मराठी माणसाची मुंबई पुन्हा बांधूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.